प्रयत्न श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ यांनी निर्माण केलाय, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय. तर या ठिकाणी या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल खरोखरच सर्वजण मन भरून कौतुक करताना पाहायला मिळतात. कारण कौतुक करण्याचं मन सुद्धा तितकंच मोठं असावं लागतं. कारण या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी ऑक्शन सोहळा पार पडला होता. त्यामध्ये जवळजवळ 150 खेळाडू या ऑक्शन सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. त्यातील हे निवडले गेलेले हे खेळाडू आज या ठिकाणी आपला खेळ साकारताना पाहायला मिळतात. आणि सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी खास करून सोहम याच आणि गुण प्राप्त होणार आहे, ते म्हणजेच सुवर्ण गणेश दिव्याकरला. तुषार साळुंके याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक संयमी खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला दावेदार संघ म्हटला जातो तो सुवर्ण गणेश दिव्यागर, परंतु तितकाच तुल्यबळ आहे तो तुरंबाडी, ज्यांना मागच्या सामन्यामध्ये श्रीयन स्पोर्ट्सला मात देत आपलं अस्तित्व टिकवलंय. तो संघ पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. डिवाइड यासाठी पाचारण केलंय जर्सी नंबर 2. खरोखरच पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सुंदर खेळ केला होता या खेळाडूनं आणि आपल्या संघाला विजयी करण्यामध्ये हातभार लावला होता. असा हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, जर्सी नंबर 2. आणि सुंदर टॅकल या ठिकाणी चवडा पकडीचा उत्तम उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. बोथ आउट दिलंय. 2 एक गुण दोन्ही संघांना मिळणार आहे. 4-2 असा गोळा फलक पाहायला मिळेल. 3-1
असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. ज्यानं खरोखरच एक हाती किल्ला लढवला होता मागच्या सामन्यामध्ये, त्यालाच पुन्हा एकदा आपला चांगला खेळ या ठिकाणी साकारावा लागणार आहे. ते म्हणजेच प्रज्योत कांबळे याला, परंतु तो पुन्हा एकदा एमटी चढाई करत माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर सोहम तोडणकर, त्याच्या समोर 5चा क्षेत्ररक्षण आहे. या ठिकाणी जॅकेट हरवलेलं आहे, जर कोणाला सापडलं असेल तर द्यायचं. निकेत कोसबे, आपण व्यासपीठाकडे यायचंय. निकेत कोसबे. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते आणि या ठिकाणी सुंदर टॅकल. सिकंदर काप याच्याकडून सुंदर टॅकलचा नमुना पाहायला मिळाला. सोहम तोडणकर आणि त्याच्या समोर 3चं क्षेत्ररक्षण. सुपर टॅकल ऑन आहे. 4चं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निकेत कोसबे, व्यासपीठाकडे जरा चर्चा करायची. प्रज्योत आणि या ठिकाणी सिकंदरला लालच दिलं आणि सिकंदर बाद होतोय. चवडा पकडीचा प्रयत्न होता, परंतु एक गुण गमावलाय, तो म्हणजेच दिव्यागर या संघानं डुवाडायसाठी पाचारण केलंय. पुन्हा एकदा लढत रंगत आणण्याचा प्रयत्न या डुवाडायनं नक्कीच होईल, कारण या डुवाडायवर जर का गुण मिळाला तर तुरुंबाडी पुन्हा एकदा सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवेल आणि 3-4 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळेल. तुरुंबाडी 3, दिव्यागर 4 या दोन संघांच्या दरम्यान अतिशय महत्वपूर्ण सामना मैदानामध्ये खेळवला जातोय. ही लीग ची स्पर्धा आणि यामध्ये एक झालेली टाय मॅच नक्कीच या ठिकाणी कॅल्क्युलेशन मध्ये आणि या ठिकाणी तुषार आणि त्याचा सहकारी प्रज्योत या ठिकाणी आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतोय. प्रज्योतनं केलेली ही चढाई खरोखरच महत्वपूर्ण होती. 5-4 असा गुणफलक झालाय. पण पहिल्यांदाच आघाडी घेताना तुरुंबाडी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या काही कालावधीमध्ये पिछाडीवर असणारा तुरुंबाडी आता या ठिकाणी 5-4 अशा लीडवर आहे. एक गुणाची नाममात्र जरी आघाडी असली तरी सुद्धा आज या ठिकाणी पेशन्सनं खेळताना खेळाडू पाहायला मिळतात. प्रत्येकाने संयम ठेवलाय आणि या ठिकाणी बोनस हा डाव्या कोपऱ्यातला बादशाह म्हणून ओळखला जाणारा खेळाडू तो म्हणजे सोहम, परंतु या ठिकाणी बोनस काय प्राप्त करू शकलेला नाहीये. आणि या ठिकाणी सुपर टॅकल ऑन आहे. प्रज्योत ज्यानं मागच्या चढाईत 2 गुण प्राप्त करून घेतले होते आपल्या संघासाठी, तो पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी साईल बाद होतोय, त्यामुळे 1 गुण नक्कीच मिळणार तुरुंबाडी या संघाला. 6-4 असा गुणफलक आहे. पुन्हा एकदा पूर्णपणे भिस्त लागलेली आहे, ती म्हणजेच एक गुण गमावलाय. खरोखर सांगतो ही कॅल्क्युलेटेड गेम आहे. या ठिकाणी एक छोटीशी चूक सुद्धा सामन्याचं चित्र पालटू शकते. या सुपर रेडनं चित्रच पालटून टाकलंय आणि यामध्ये 11-5 असा गुणफलक पाहायला मिळतोय. तब्बल 6 गुणांचा फरक दिव्यागर आणि तुरुंबाडी या संघामध्ये पाहायला मिळतोय. एक सुरुवातीला जो काही खेळ पाहायला मिळत होता पण त्यातून सावरलेला नाहीये तो दिव्यागरचा संघ आणि या ठिकाणी खरोखरच आपला चलाकीचा खेळ करताना पाहायला मिळतोय. खरोखर सांगतो की दोन्ही तालुक्यांमध्ये तितक्याच धरतीची कबड्डी खेळली जाते, परंतु या ठिकाणी आज आदेश मात्रीची ही सुपर रेड
नक्कीच सर्वांनाच मनात राहील अशी ही सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली. सुपर टॅकलची संधी असताना 3 गुण प्राप्त केले आणि एक लोंढण्यात यशस्वी ठरला आणि या ठिकाणी चांगला प्रयत्न, परंतु एकच गुण प्राप्त होणार आहे तो म्हणजे तुषारला. हा एक गुण सुद्धा फार महत्वाचा आहे, तो म्हणजे दिव्यागरसाठी. जर्सी नंबर 4 या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळतोय, तो सुद्धा एमटी चढाई करत माघारी परतलाय. आता संधी आहे या ठिकाणी बोनस रेषा पार करण्याची, ते म्हणजे सोहम तोडणकरला किंवा सुपर रेड करण्याची. त्यामध्ये तो यशस्वी होतो का ते पाहायचंय. आणि या ठिकाणी प्रज्योत पुन्हा एकदा लालचला बळी ठरलाय आणि गुण प्राप्त झालाय तो म्हणजे दिव्यागर या संघाला. त्यामुळे सामन्यांमध्ये काय कोणाच्या बाजूने झुकेल काय सांगता येणार नाहीये. असं ही स्पर्धा आज या ठिकाणी खेळवली जाते. चढ्यासाठी जातोय तो म्हणजे आदेश. खरोखरच आज सायंकाळपासून सुंदर खेळ केलाय. लॉबीचा वापर कसा करायचा हे आदेशकडून शिकावं. खरोखरच सुंदर मागच्या सामन्यामध्ये चढाया केल्या आणि त्यामध्ये त्याने आपल्या विजयासाठी फार महत्त्वपूर्ण योगदान दिलं. असा हा आदेश मागे परतला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 5-1 अशी लढत या ठिकाणी असणार आहे. बोनस ऑन नसणार आहे ते म्हणजेच सोहम साठी. आणि या ठिकाणी सोहम काय करतो ते पाहायचंय. एक गुण प्राप्त होतोय. हा सेल्फ आउट झाला, त्यामुळे एक गुण नक्कीच मिळणार आहे तो दिव्यागर या संघाला. डुवाल्ड आहे. चित्र किती पलटलं जातं या सामन्यांमध्ये. खरोखर सांगतो की क्रिकेटला सुद्धा म्हटलं जातं की काही घडू शकतं, परंतु या ठिकाणी कबड्डीमध्ये सुद्धा मागच्या सामन्यामध्ये काय चित्र पालटलं गेलं आणि आता सुद्धा 6 गुणांची लीड असताना आता 2 गुणांवर आलेली आहे. त्यामुळे लोण कोणाकडे जातो ते पाहायचंय. सुपर टॅकल ऑन आहे, चढायसाठी गेलाय तो म्हणजेच या ठिकाणी सोहम कडून खूप काही अपेक्षा आहेत. सोहम स्वतः कर्णधार आहे. नक्कीच त्याला आपली कामगिरी काय करायची हे त्याची जाणीव नक्कीच असणार आहे, परंतु त्या चढाईसाठी जातोय तो सोहम. त्याच्यासमोर 3चं क्षेत्ररक्षण. सुपर टॅकल ऑन आहे, परंतु या ठिकाणी सुपर टॅकलची संधी प्राप्त करून देते का ते पाहायचंय. खोलवर अशी चढाई करतोय तो म्हणजे सोहम. आणि ही एमटी चढाई. या ठिकाणी आता सुपर टॅकलची सुवर्ण संधी तुरुंबाडी या संघाकडे आहे. एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये खेळवली जाते आणि या ठिकाणी सुपर टॅकल होतोय का ते पाहायचं आहे. आणि सुपर टॅकल होत 2 गुण प्राप्त झालेले आहेत. एक चांगला अनुभव या ठिकाणी सांगताना स्वप्नील म्हणत होता की खरोखरच या ठिकाणी एक वेगळा खेळाडू जर चढायसाठी गेला असता तर गुण मिळाला असता तो दिव्यागर संघाला, परंतु या ठिकाणी सुपर टॅकलचे 2 गुण गमावलेत ते म्हणजेच
दिव्यागर संघानं 13-9 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतोय. इतकी रंगत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक जबरदस्त मॅच, सर्वांना अनुभव देणारी मॅच. कारण लोन देण्याच्या प्रतीक्षेमध्ये असणारा दिव्यागर संघ या ठिकाणी सुपर टॅकल मिळवत 2 गुण प्राप्त केलेले आहेत. त्यामुळे 4 गुणाच्या आघाडी तुरुंबाडी या संघाकडे आहे. प्रशिक्षकांना बसून घ्यायचं आहे. प्रशिक्षक आपण बसून घ्या. प्रशिक्षक, राखीव खेळाडू आपल्या जागी जायचंय. डुवार डाय साठी पाचारण केलंय. ही डुवार डाय साठी जर गुण प्राप्त झाला तर नक्कीच या सामन्यामध्ये आणखीन रंगत येऊ शकतो. परंतु बोनस रेषा पार करण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस प्राप्त होतोय. अतिशय खोलवर बोनस साठी पाऊल टाकला होता. खोलवर पाऊल टाकला होता आणि या ठिकाणी पंच आपली अतिशय सुंदररित्या निपक्षपातीपणाने पंचेरी करताना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी एकच गुण प्राप्त होणार आहे, ते म्हणजे सोहमला गुण झालेले आहेत. अकरा 14 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतो. चढ्यासाठी गेलाय तो म्हणजे तुरुंबाडी या संघाचा खेळाडू. 100 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू. त्याच्यासमोर मोठं आव्हान आहे, परंतु या ठिकाणी तो एक एमटी चढाई करत माघारी परततोय. त्याला प्रत्युत्तर सोहम. लोन देण्याच्या प्रतीक्षेत दिव्यागर आणि सुपर टॅकल करण्याच्या प्रतीक्षेत तुरुंबाडी संघ. या ठिकाणी सुपर टॅकल होतंय का ते पाहायचंय, पण चढाई बाध्य राहतो म्हणजे सोहम. त्याला रोखणं नक्कीच या 2 खेळाडूंना एक भीम पराक्रम केल्यासारखा होईल. परंतु या ठिकाणी 1 गुण प्राप्त करून देतो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. या चढाईनं जर गुण प्राप्त केला दिव्यागर संघ तर नक्कीच 3 गुण प्राप्त होतील. पुन्हा गुणसंख्यांमध्ये मोठा फरक दिसेल. आजच्या या स्पर्धा आपण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतोय, ते म्हणजे जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहतोय. आज जय गणेशला फॉलोअर्स लाभलेले ते आजच्या या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे की आतापर्यंत 9,962 युजर्सनी या स्पर्धेला भेट दिलेली आहे यूट्यूबच्या माध्यमातून. त्यामुळे या स्पर्धेची जी काय प्रसिद्धी आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये पोहोचलेली आहे. त्यामुळे जय गणेश स्पोर्ट्सचं सुद्धा तितकंच योगदान आहे या स्पर्धेला एक चांगली झळाळी देण्याचं, चांगली प्रसिद्धी देण्याचं. त्यामधून या ठिकाणी प्रज्योत चढाई करताना पाहायला मिळतोय. तो माघारी परतला, त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर 12 या ठिकाणी चढाई करताना पाहायला मिळतोय. हरिदास याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. कुडगावचा रिप्रेझेंट करणारा खेळाडू आज या ठिकाणी सुवर्ण गणेश या संघाचा प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी प्रत्येकाला संधी प्राप्त झालेली आहे आपापल्या संघातून सोडून या ठिकाणी आपल्या जे मालक आहेत त्यांच्या संघामधून आपल्याला एक आपला संघ आणि त्या संघातून आपला खेळ उंचवण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. यापूर्वी देवा मोटर्सने खरोखरच सुंदर खेळ केला होता. पहिला सामना टाय झाला, दुसरा सामना पराभूत झाला असला तरी सुद्धा अजूनही आशेचा किरण आहे देवा स्पोर्ट्ससाठी. तर सामन्याची गणित एका पराभवानं पूर्ण बदलतात.
परंतु एक टाय मॅच नक्कीच त्यांच्यासाठी धावून येते का ते पाहायचंय. परंतु या ठिकाणी सोहम आपला चांगला खेळ साकारताना पाहायला मिळते. 15-14 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. डुआ डाय आक्रमण आहे ते म्हणजे सोहमवर, ते म्हणजेच आदेश याचं खोलवर अशी चढाई करतोय. निदान रेषेवर त्याचा खेळ आहे. मध्यरक्षकाला आक्रमण आणि या ठिकाणी बोनस रेषा पार करण्याचा प्रयत्न आणि बोनस प्राप्त होतोय का ते पाहिजे. परंतु या ठिकाणी बाद केलाय त्या खेळाडूला आणि त्यामुळे स्कोर झालाय मध्यंतरापर्यंत 16-14. दिव्यागर 16, तुरुंबाडी 14. एक हलकी अशी चढाई करताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच सोहम याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. याच मैदानात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाली होती आणि त्यामध्ये बाबूराव चांदेरे हा संघ विजयी ठरला होता. पुण्याचा संघ याच मैदानात विजयी ठरला होता आणि आज या ठिकाणी लीग स्पर्धा आहे 2 तालुक्यांसाठी आणि त्यामध्ये कोण विजयी होते ते पाहायचं आहे. भरघोस अशी बक्षिसांची राशी या ठिकाणी दिली जाणार आहे. 51,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. डोवाड्यासाठी पाचारण केलंय जर्सी नंबर 2 आतापर्यंत अयशस्वी ठरलाय या सामन्यामध्ये, पण मागच्या सामन्यामध्ये नक्कीच सुंदर खेळ केला होता. असा खेळ आणि खोलवर चढाई आणि या ठिकाणी काय घडतं ते पाहायचंय. सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली. सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळाली. खरोखरच इतकी सुंदर रेड या ठिकाणी केली त्या जर्सी नंबर 2 न डुवाड्यासाठी त्याला पाचारण करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये तो यशस्वी ठरला. आणि या ठिकाणी प्रज्योत 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 किती गुण आणतोय. बोनस +2 अशी सुपर रेड या ठिकाणी प्रज्योत साकारताना पाहायला मिळतोय. त्यामुळे पुन्हा या सामन्यामध्ये कोण विजय होईल ते सांगता येणार नाही. इतकी जबरदस्त दर्जेदार कबड्डी आज या दिव्यागर गावामध्ये खेळली जाते. सुवर्ण गणेशाच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. इतका सुंदर खेळ आपले खेळाडू या ठिकाणी साकारताना पाहायला मिळतात. आज श्रीवर्धन म्हसळा तालुक्यातील खेळाडूंमध्ये सुद्धा तितकंच चांगलं नैपुण्य आहे कबड्डीमध्ये, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी जबरदस्त टॅकल खरोखर सांगतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो. त्या एका चढाईनं या ठिकाणी सर्व काही गमवायच्या मार्गावर आहे का ते पाहायचंय.
आता 4 खेळाडू फक्त मैदानात आहेत, 3 रेडर मैदानाच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे आता सुवर्ण गणेशला आता विचार करावा लागणार आहे की सुवर्ण गणेशकडे चांगली लीड असताना लीड टिकवणं आपल्या हातात होतं, परंतु या ठिकाणी 18-19 असा गोडफलक पाहायला मिळतोय. प्रज्योत पुन्हा एकदा आक्रमणावर 4-1 अशी लढत या ठिकाणी पाहता येईल. अजूनही हरिदास मैदानामध्ये आहे, त्यामुळे नक्कीच अपेक्षा आहेत त्या सुवर्ण गणेशला. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न सिकंदरला बाद केलाय, एक मोठा अडचण दूर केलाय तो म्हणजे कोपरारक्षक सिकंदर कार. अतिशय सुंदर टॅकल करण्यात तो यशस्वी असतो, त्यालाच बाद केलाय ते म्हणजे प्रज्योतनं. पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळेल ती म्हणजेच हरिदास याची. आणि सुंदर मध्यरक्षकाची भूमिका, खरोखरच एकट्याने रोखले ते म्हणजेच हरिदासला आणि त्यामुळे जर्सी नंबर 4 जबरदस्त फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. यापूर्वी जर्सी नंबर 5 ती होती देवा मोटर्सची, त्याने सुद्धा अतिशय सुंदर खेळ केला होता, परंतु या ठिकाणी जर्सी नंबर 4 या ठिकाणी चांगली मध्यरक्षकाची भूमिका साकारताना पाहायला मिळते. आणि या ठिकाणी काय घडतंय तर हा लोन या ठिकाणी पाहायला मिळतोय. वीस 24 सुवर्ण गणेश 20 अधिप्रचिती 24. एक चांगला संघ आहे तो अधिप्रचितीचा की त्यानं खरोखरच पिछाडी भरून काढत या ठिकाणी 4 गुणांची आघाडी घेतलेली आहे, त्यामुळे दोन्हीकडे सामना झुकू शकतो. एक लोणानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो सुवर्ण गणेशचा कर्णधार सोहम. पहिल्यासारखा फुटवर्क या ठिकाणी पाहता येत नाहीये, कारण आपला सराव आणि सराव हा कमी झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी बोनस जी अपेक्षा असेल तर नक्कीच तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे. प्रज्योत तुषार साडेसाठी आलाय, त्याच्या समोर आहे तो 7चा क्षेत्ररक्षण आणि जबरदस्त प्रयत्न आणि या ठिकाणी यशस्वी. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण, खरोखर सांगतो इतकं चांगलं क्षेत्ररक्षण आहे ते म्हणजेच भासळ्या या संघाचं, तुरुंबाडी या संघाचं की इतकी चांगली क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी या सामन्याचं चित्रच पालटून टाकलेलं आहे आणि 25-20 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय.
एक चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे तुरुंबाडी या संघाचा. आधी प्रचिती वर्सेस सुवर्ण गणेशच्या दरम्यान चालू असलेला सामना आणि या ठिकाणी संधी होती ती म्हणजे सिकंदरला आणि सिकंदरनं आपला गुण गमावलाय. त्यामुळे या ठिकाणी गुणांचा फरक वाढत चाललाय. 27-21 6 गुणांचा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढ्यासाठी आलाय तर सोहमला या ठिकाणी सुपर रेड करणं अत्यावश्यक आहे. बोनस ऑन आहे. बोनस नक्कीच प्राप्त केलाय आपल्या संघासाठी. या एका बोनसनं 1 गुण कमी होईल परंतु 5 गुणांच्या आघाडीत अजूनही कायम राहणार आहे. चढ्यासाठी जातोय 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू. त्याच्या समोर 5-1 अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक वर्ष कबड्डी स्पर्धा या श्रीवर्धन तालुक्यामध्ये म्हसळा तालुक्यामध्ये खेळली जातात. क्लब वाईज कबड्डी स्पर्धा खेळली जातात परंतु प्रथमच 2 तालुक्यांना एकत्र आणत ही होणारी स्पर्धा ती म्हणजे श्री सुवर्ण गणेश कबड्डी संघ आयोजित पहिली प्रीमियर लीग कबड्डी स्पर्धा आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि या ठिकाणी 2 गुण प्राप्त केलेत. जोपर्यंत सोहम आहे तोपर्यंत नक्कीच प्रेक्षकांचा आशेचा किरण आहे. विजयाच्या दिशेने जातोय का ते पाहायचंय. चढ्यासाठी जातोय तो प्रज्योत. खरोखरच सुंदर खेळ केलाय प्रज्योतनं परंतु थोड्याशा दुखापतीनंतर स्वतःला सावरलंय. टो टच करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या खेपेस त्यानं या ठिकाणी सिकंदरला बाद केलं होतं परंतु या ठिकाणी आणि खरोखरच 2 गुण प्राप्त करून देतोय. या 2 गुणाने पुन्हा एकदा गुणांचा या 2 गुणानं खरोखर 5 चा डिफरन्स वाढलाय. सोहम डुअल डाय नाहीतर या ठिकाणी सुपर रेड करावी लागेल. बोनस तर नक्कीच मिळणार आहे. बोनस नक्कीच आहे आणि या बोनसचा 1 गुण पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण करू शकतो. चढायसाठी जातोय तो प्रज्योतच्या समोर 5चा क्षेत्ररक्षण ते भेदायचे जे म्हणजे प्रज्योतला या ठिकाणी आक्रमणावर आहे. लाथानी गडी बाद करण्याचा आणि या ठिकाणी या स्पर्धेनिमित्त आपल्याला जे पंच लाभलेले आहेत की आपण अजूनही त्या मार्गाने जात नाही आहोत. त्याच विचारांमध्ये आहोत. या ठिकाणी पंचांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याही पेक्षा आपण नवीन नियम काय आहेत याची सुद्धा आपण प्रात्यक्षिक पाहत नसतो. अजूनही त्याच विचारामध्ये पंच चुकतोय आमचं बरोबर आहे हे आपण जे काय चाललेलं आहे त्यातून बाहेर पडलं पाहिजे. एक व्यावसायिकता आणली पाहिजे. निर्णय दिला तो मान्य करणं खेळाडूचं वर्तन आहे. एक खेळाडूचं वर्तन आहे ते वर्तन आपण या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. खरोखरच जी आता राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा झाली होती ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज करंडक स्पर्धा आणि त्यामध्ये खरोखरच मुंबई शहरचा चढाई बहादर होता. तो रील्स तुम्ही सर्वजण पाहत असाल की त्यांनी डुअल डायला जबरदस्त प्रयत्न केला. हा लावल्याचा प्रयत्न केला होता. जंप मारली ती मध्य रेषेपर्यंत परंतु पंचांनी सुद्धा त्याला सन्मान दिला होता की त्यांनी एवढं प्रयत्न केले तर नक्कीच त्याला यश आहे. परंतु त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की माझा टच प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला झालेला नाहीये. तो 1 गुण घेत त्यांनी गमावला असला तरी त्या स्पर्धेमध्ये विजेतेपद प्राप्त केलं होतं ते मुंबई शहरनं. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की खेळाडू वृत्ती असणं फार गरजेचं आहे. या खेळाडू वृत्तीच्या जोरावर आपण नक्कीच यश संपादन करू शकता. 29-28 असा गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर एक रंगतदार सामना पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. वारंवार चढाया या ठिकाणी करतोय तो म्हणजे सोहम आणि सोहमच्या समोर 4चा क्षेत्ररक्षण आहे. तो भेदायचा ते सोहमला ही संधी आहे.
तर पुन्हा एकदा आदेश मैदानामध्ये इन झालाय. लास्ट 3 मिनिट्स आणि या ठिकाणी काय घडतं ते पाहायचं आहे, परंतु एक गुण गमावलाय. तो म्हणजेच पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय गुणांचा फरक पुन्हा एकदा 1 गुणाचा 31-30 असा गुणफलक पाहायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच आहे. प्रत्येकाला आपला कस, आपल्याकडे असणारी कबड्डीचा अनुभव तो आज या स्पर्धांमध्ये पाहायला मिळतोय. कारण स्पर्धेचा टायमिंग आहे तो 15 मिनिटाचा आहे. पहिला डाव 15 मिनिटाचा, दुसरा डावही 15 मिनिटाचा असणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला स्टॅमिना राखून प्रतिस्पर्धी संघावर आक्रमण करायचं आहे. वेगवेगळे व्यूहरचना या ठिकाणी करायची आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या संघाला विजय पद प्राप्त करायचं आहे. आज चालू असणारा हा सामना तुरुंबाडी आणि दिव्यागर या ठिकाणी खरोखर सांगतो की या ठिकाणी आपल्या टायमिंगचा या ठिकाणी वापर केला जाणार नाहीये. मी मगाशीच सांगितलं होतं की आपण त्या मार्गातनं बाहेर पडा. या ठिकाणी कोणी कोणाची बाजू घ्यायला या ठिकाणी आलेलं नाहीये. आमचे पंच पॅनल आहे ते राष्ट्रीय पंच आहेत. रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धा, महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आणि नॅशनल कबड्डी स्पर्धा सुद्धा खेळण्याचा अनुभव आमच्या या पंच पॅनलकडे आहे. इतकं अनुभव असून सुद्धा आपण अजूनही त्याच सर्कलमध्ये वावरतोय. त्यातनं बाहेर पडा. एक तंत्रशुद्ध खेळ करण्याचा प्रयत्न करा. चांगला सराव करा. स्वतःला नियमित व्यायाम, नियमित सराव करण्याचा प्रयत्न करा. मैदानावर वेळेवर उपस्थित राहा आणि त्यानंतर नवनवीन येणारे नियम आहेत त्यांची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करा. कोण चांगला खेळतो याची वाहवा करण्यापेक्षा आपला खेळ कसा उंचावता येईल यासाठी प्रत्येकानं मेहनत घेणं फार गरजेचं आहे. आपल्या बोनस एक जबरदस्त खरोखर हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी बोलताना सुद्धा थांबावं लागते. इतकी चांगली मॅच मैदानामध्ये रंगते. प्रज्योत याची चढाई खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे आणि प्रज्योत जर हँड टच आणतोय तर नक्कीच या सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकतं. अरे लागला बघ, लागला त्याच्या.
उद्या सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या दिवसाचं सत्र चालू केलं जाणार आहे. उद्या सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या दिवसाचं सत्र चालू केलं जाईल. त्यातील पहिला सामना असणार आहे श्लोक गारमेंट